खरं तर आज आपल्या सर्वांचे दैवत पंढरपूर तालुक्याची भाग्यविधाते स्वर्गीय मोठ्या मालकांचं 6वं पुण्यस्मरण आहे. आणि त्या निमित्ताने खरं तर मोठ्या मालकांना स्मृतींना उजाळा देत असताना हजारो लोक आज आपण बघितलं असेल की मोठ्या मालकावर प्रेम असलेले, त्या काळात त्यांच्याबरोबर काम केलेले अनेक मंडळी आज या ठिकाणी त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्वतः उपस्थित आहेत. अनेकांचं वय 97-98 वयापर्यंतची लोक मी आता बघितली. खरं तर एक निरपेक्ष भावनेनं ज्या पद्धतीनं मोठ्या मालकांनी 40-50 वर्षाच्या या तालुक्याच्या जडणघडणीत असेल, जिल्ह्याच्या जडणघडणीत असेल, अनेक संस्था उभारणी करण्याच्या दृष्टिकोनातून असेल, तर प्रत्येकाला एक वेगळ्या पद्धतीनं मदत करणारा एक अवलिया म्हणून मोठ्या मालकांची ख्याती महाराष्ट्रभर आहे. आणि मग आज त्यांच्या अशा पुण्यवान व्यक्तीची पुण्यतिथी होत असताना खरं तर रक्तदानाचा महासंकल्प या ठिकाणी प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली पांडुरंग परिवारातल्या सर्व कार्यकर्त्यांनी केलाय. आपल्या सगळ्यांना माहित आहे की हा पांडुरंग परिवार हा एका दिवसात उभा राहिलेला नाही, तर त्याच्यासाठी 40-40 वर्ष खर्ची मोठ्या मालकांची पडलेली आहेत, त्या काळातल्या मंडळींची पडलेली आहेत. आज आपण बघतो की 3-3 पिढ्यापासून त्या कुटुंबातला व्यक्ती आज आमच्या कुटुंबाबरोबर जोडलेला आहे. खरं तर एक मोठ्या मालकाने चांगल्या पद्धतीनं सेवा देऊन त्या ठिकाणी ती वीण या ठिकाणी विणलेली आहे. आणि ती वीण घट्ट करण्याची जबाबदारी आज प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली आमच्या सर्व कार्यकर्त्यांची. आणि म्हणूनच मालकांच्या ज्या पद्धतीनं समाजसेवा हा एकमेव धर्म घेऊन मोठ्या मालकांनी आपलं कारकीर्द उभी केली, पुढच्या अनेक पिढ्यांना मोठ्या मालकांचं स्थान हे प्रेरणादायीच राहणार आहे. आणि त्या निमित्ताने मग आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आज मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणीचं कॅम्प आपण गावागावामध्ये घेतोय. ह्याच्या पाठीमागचा उद्देशच हा आहे की जी समाजाकडे बघण्याची चांगली दृष्टी मोठ्या मालकांनी फक्त परिचारक कुटुंबालाच नाही, तर पांडुरंग परिवारातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला दिली. आणि ती दृष्टी घेऊन आपण समाजातल्या तळागाळापर्यंत गेलं पाहिजे. ज्या ज्या सुविधा आहेत त्या लोकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजे. ज्या व्यक्तींना अनेकांना मोठ्या मालकाने हातभार लावला, अनेकांना स्वतःच्या पायावर उभा केलं, हे करत असताना कुठलाही मनामध्ये भाव न ठेवता निरपेक्ष भावनेनं आजपर्यंतची समाजसेवा त्यांनी रुजू केली. आज म्हणूनच त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हरिभक्त परायण देशमुख महाराजांचं सुश्राव्य कीर्तन या ठिकाणी आपण पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून ठेवलं होतं. हजारो लोक गावागावातून या ठिकाणी आले होते, आबालवृद्ध आले होते. खरं तर त्यांच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासारखाचा आजचा दिवस आहे. कारण आज आलेल्या सर्व वडीलधारी मंडळींमध्येच मोठे मालक आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना दिसले. त्यामुळं त्यांचा जो विचार आहे तो विचार तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत नेत असताना त्यांना आपण चांगलं नाही देता आलं तर एखाद्याचं वाईट तर करू नये, ही जी भावना मोठ्या मालकाने आम्हा सर्व पांडुरंग परिवारातल्या कार्यकर्त्याला संस्कार घालून दिलेला आहे, तो पुढच्याही कालावधीमध्ये अबाधित ठेवणं, त्याच्यामध्ये अधिकाधिक वाढ करण्याची जबाबदारी आज आमच्या